पहिली स्पर्धेची पूर्ण माहिती द्या, आपण कशा पद्धतीने स्पर्धा घेणार याची येणारे 19 ते 23 जानेवारी 2026 हा 5 दिवसामध्ये पुण्यामध्ये पुणे ग्रँड टूर म्हणून UCI रजिस्टर्ड स्टेज 2.2 हा रेस आंतरराष्ट्रीय दर्जाची पुण्यामध्ये असणार आहेत. आज पुण्यामध्ये CM सर आणि डेप्युटी CM सर, युनियन स्पोर्ट्स मिनिस्टर मॅडम आणि बाकी मान्यवरांची उपस्थितीमध्ये हा सायकल रेस हा पुणे ग्रँड टूरची ऑफिशियल अनविलिंग झाली आणि त्याच्यासोबत जर्सीची अनविलिंग, लोगोची अनविलिंग आणि मॅस्कोटची अनविलिंग आपण या ठिकाणी केलेली आहे. एकूण हा स्पर्धा 437 किलोमीटरची असणार आहेत आणि याची 4 स्टेजेस असणार आहेत आणि प्रत्येक स्टेज दरम्यान 100 किलोमीटरची असणार आहेत. हा 4ही रेसेस दोनही महापालिका आणि याच्याशिवाय पुण्याचे 9 तालुकापासून निघणार आहे. याच्यामध्ये मावळ, मुळशी, भोर, पुरंदर, बारामती, हवेली हा सर्व भागाचा राजगड याचा समावेश आहेत आणि याच्यामध्ये जवळपास 250 गाव क्रॉस करून हा रेस जे आहे ते पार पडले जाणार आहेत. इंटरनॅशनल रिकॉग्निशन 26 सप्टेंबरला हा रेसला मिळाला होता आणि 5 ऑक्टोबरला ऑफिशियली UCIचे कॅलेंडरमध्ये पुणे ग्रँड टूर म्हणून दिसायला चालू झाला. त्याच्यानंतर आम्ही सर्व जे फेडरेशन्स आहे, इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन्स प्रत्येक देशाची जवळपास 210 आहे, त्याच्याकडे इन्व्हिटेशन पाठवले आणि आजची घडीपर्यंत आमच्याकडे जवळपास 25 देशाचे जे टीम्स आहे त्याचे रिप्लाय बॅक आलेले आहे आणि त्याने हा रेसमध्ये पार्टिसिपेट करण्याची इच्छा दर्शवली आहे. जसं प्रत्येक गेममध्ये असतो की नंबर ऑफ टीम पार्टिसिपेशन जे आहे त्याला एक मर्यादा असते, तर याला सुद्धा मर्यादा आहे. मॅक्सिमम स्टेज 2.2 मध्ये 24 टीम पार्टिसिपेट करू शकतात आणि प्रत्येक टीममध्ये किमान 4 खेळाडू पार्टिसिपेट करू शकतात आणि मॅक्सिमम खेळाडू पार्टिसिपेट करण्याची जी संख्या आहे ते 176 आहे. तर 176 प्लेयर किमान 24 दिवसाचे जवळपास 24 देशाची टीम यामध्ये पार्टिसिपेट करतील आणि हा रेस पार पाडण्याची आधी 28 डिसेंबरला सायकलिंग फेडरेशनद्वारे एक नॅशनल रेससुद्धा घेतली जाणार आहे. त्या रेसद्वारे आपली सर्व जे तयारी आहे ते व्यवस्थित आहेत का ते सुद्धा एक चेकिंग होऊन जातील, एक ड्रिल, मॉक ड्रिल होऊन जातील. सो ते 28 डिसेंबरला होतील आणि याच्यासाठी हा रेस पार पाडण्यासाठी वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये समन्वय आवश्यक आहे आणि त्या प्रत्येक विभागाच्या वेगवेगळा काम आहे. याच्यामध्ये रोडच्या कामासाठी PWD, PMC, PCMC आणि PMRD त्याच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर काम चालू आहेत. याच्याशिवाय आरोग्य विभागाचा एक मोठा वाटा रेसच्या दरम्यान असणार आहे, कारण हा रेस जे आहे ते खूप ॲक्सिडेंटल प्रोन आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक 5 किलोमीटरवर आरोग्य सेवा सुद्धा चांगल्या पद्धतीने असली पाहिजे. तर त्यासाठी जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे या पुण्याचे त्याची मदत आम्ही घेतो आहोत. याच्याशिवाय हा रेस सक्सेसफुली करण्यासाठी स्पोर्ट्स डिपार्टमेंट असो किंवा आपला पोलीस डिपार्टमेंट त्याचा खूप मोठा रोल आहे, कारण तेव्हा रूट मुवमेंट करणे, बाकी गोष्टी करणे, तर त्याची सर्व टीम्स गठीत केलेली आहे आणि सर्व डिपार्टमेंट जे आहे ते आता कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहेत आणि कोऑर्डिनेशनमध्ये काम करताना आम्ही एक उदाहरण सुद्धा देण्याचा प्रयत्न करतोय की डेडलाईन घेऊन जर आपण काम केला तर किती मोठा काम आपण कमी मर्यादामध्ये करू शकतो, कोऑर्डिनेशनने करू शकतो. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची रेस जे पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नसून संपूर्ण देशामध्ये एवढी मोठी सायकल रेस, एवढा मोठा स्पोर्टिंग इव्हेंट आपल्या देशामध्ये होत आहे, ते आपण सक्सेसफुली एवढे मोठे परिसरामध्ये सक्सेसफुली करू शकतो. बाकी कॉम्पिटिशन असतात ते ग्राउंडमध्ये असतात, पण हा रेस करण्यासाठी आम्हाला खूप मोठा परिसर कव्हर करावा लागणार आहे, तर ते आम्ही करू शकतो. त्या पद्धतीने आमच्या कोऑर्डिनेशन CFI UCI सोबत सुद्धा आमच्या झालेला आहे आणि ह्या रेसला करण्याकरिता शासनाचा जे पैसा आहे ते मात्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेला पाहिजे आणि जे इव्हेंट करण्यासाठी जे पैसे लागतात ते नाही गेला पाहिजे आणि याची ओनरशिप पुण्याचे जे लोक आहे त्याने घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही पुण्याचे जे बिझनेसमॅन आहेत त्याच्याकडून स्पॉन्सरशिप घेतलेली आहे. त्याच्यामध्ये टाटा, बजाज ऑटो जे आहे ते टायटल स्पॉन्सर आहे, त्याच्यासोबत सिरम इन्स्टिट्यूट आहे, चितले ग्रुप आहे आणि पनशील ग्रुप आहे, ते आमचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहे. तर तसे आमचे पार्टनर आतापर्यंत फायनल झालेले आहे. अजून 2-3 पार्टनर्स येणाऱ्या कालामध्ये ह्या रेसशी जुडतील आणि हा रेस जे आहे ते रेसचे आम्ही बरेचसे उद्देश सांगितले, इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन,
हेल्दी लाईफस्टाईल, ट्रॅफिकला थोडासा कंट्रोल करणे, लोकांचे जे जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सायकल आणणे, टुरिझम वाढवणे, विदेशी पर्यटकाला पुण्याची ओळख करून देणे, हे सर्व आमचे उद्देश. आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे पुणे जिल्हा जे आहे त्याला एक ग्लोबल डिस्ट्रिक्ट म्हणून ओळख असली पाहिजे, ग्लोबल मॅपवर आला पाहिजे. प्रत्येक भागामध्ये आपण कुठेही गेलो दुनियाभरात तिथे पुण्याची माहिती असली पाहिजे. लोकांना मुंबई दिल्लीची माहिती असते पण पुण्याची माहिती नसते, तर ते कळाले पाहिजे. तर हा उद्देश घेऊन हा रेस आम्ही करत आहोत. ओके.